नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सिक्वेन्सेस अँड सिरीज या चॅप्टरमधील एक्सरसाइज 2.1 यातील राहिलेले 5 प्रश्न क्वेश्चन नंबर 11 to 15 आज आपल्याला या व्हिडिओमध्ये सॉल्व करायचे आहेत. क्वेश्चन नंबर 11, दी नंबर ऑफ बॅक्टेरिया इन अ कल्चर डबल्स एव्हरी आवर. पहा, जेवढे काही बॅक्टेरिया आहेत ते प्रत्येक तासाला डबल होत आहेत. येथे आपल्याला क्वांटिटी दिलेली आहे. इफ देअर वेअर 50 बॅक्टेरिया ओरिजिनली, म्हणजे सुरुवातीला बॅक्टेरिया किती आहेत? 50 आहेत. बॅक्टेरियाची क्वांटिटी सुरुवातीला 50 आहे, प्रत्येक तासाला डबल होत आहेत. समजा एक तास, आता सुरुवातीला एवढे आहेत, सपोज 12 वाजता एवढे आहेत, तर 1 वाजता किती होतील? याच्या डबल होतील 100, बरोबर आहे. 2 वाजता किती होतील? याच्या डबल होतील, म्हणजे 3 वाजता. प्रत्येक तासाला ही क्वांटिटी डबल होत आहे बॅक्टेरियाची क्वांटिटी. 4 आवर्स म्हणजे काय होईल? 800. ज्यावेळी 5 आवर्स कंप्लीट होतील त्यावेळी क्वांटिटी किती होईल? एवढी होईल, बरोबर आहे. पहा, हे तोंडी पण आन्सर काढता आलेलं आहे आपल्याला, परंतु आपल्याला फॉर्म्युला अप्लाय करून हे आन्सर काढायचं आहे. सुरुवातीला एवढे आहेत म्हणजे ही एची क्वांटिटी आहे, एची क्वांटिटी आहे. ए म्हणजे काय? फर्स्ट टर्म. ही सेकंड टर्म असेल, बरोबर आहे. ही सेकंड टर्म, ही असेल T3, T4, T5 म्हणजे T6. म्हणजे आपल्याला क्वांटिटी कोणती फाइंड आउट करायची आहे? T6ची. T6 म्हणजे काय असेल? 5 आवर्सचा एंड असेल, बरोबर आहे. येथे कंप्लीट 5 आवर्स होतील. हा फर्स्ट आवर, हा सेकंड आवर, हा थर्ड आवर, आणि हा फोर्थ आवर, आणि हा फिफ्थ आवर, बरोबर आहे. हे इनिशियली आहेत, स्टार्टिंगला एवढे आहेत. 1 तासानंतर एवढे, 2 तासाला एवढे, 3 तासाला एवढे होत आहेत, 4 तासाला एवढे, 5 तासाला एवढे होत आहेत. परंतु टर्म कोणती येत आहे? T6ची येत आहे. म्हणजे आपण T6ची व्हॅल्यू फाइंड आउट केली तर आपल्याला क्वांटिटी कोणती मिळेल? 5th आवर ज्यावेळी पूर्ण होतील ती क्वांटिटी आपल्याला मिळणार आहे. पहा, इथे 5th आवर आहे, त्यामुळे आपण जर T5ची व्हॅल्यू फाइंड आउट केली, T5ची म्हणजे हे तास किती होतील? हा या क्वांटिटीपासून या क्वांटिटीपर्यंत 1 तास होईल, हा दुसरा तास, तिसरा तास, चौथा तास. म्हणजे ॲक्च्युअली आपण T5ची व्हॅल्यू काढली तर ती आपल्याला T4ची व्हॅल्यू मिळणार आहे. म्हणजे तेथे 4 तास पूर्ण होतील, बरोबर आहे. आपल्याला 5 तासाचं काढायचं आहे, त्यामुळे आपल्याला T6ची व्हॅल्यू काढायची आहे. पहा, टेक्स्टबुकमध्ये हे आन्सर आहे, परंतु आन्सर हे यायला पाहिजे. हे आन्सर बरोबर आहे. सॉल्व करूया. सोल्युशन. इनिशियली बॅक्टेरिया क्वांटिटी सुरुवातीला बॅक्टेरियाची क्वांटिटी आपल्याला दिलेली आहे, ती किती आहे? 50 आहे. म्हणजे एची व्हॅल्यू, बरोबर आहे. ए = 50. ए म्हणजे फर्स्ट टर्म. नंतर प्रत्येक तासाला बॅक्टेरिया डबल होत आहेत. एव्हरी आवर बॅक्टेरिया बिकम्स डबल. क्वांटिटी डबल होत आहे. म्हणजे आपल्याला काय मिळेल? रेशिओ मिळेल. रेशिओ काय मिळेल? 1 तास झाल्यानंतर आपल्याला T2ची व्हॅल्यू ही मिळेल आणि T1ची व्हॅल्यू 50 आहे. हा रेशिओ किती येत आहे? 2 येत आहे. म्हणजे आरची व्हॅल्यू आपल्याला 2 मिळत आहे. बॅक्टेरिया डबल होत आहेत याचा अर्थ काय? 50, 100, 200 याप्रमाणे बॅक्टेरिया वाढत आहेत. तर ही टर्म अपॉन ही टर्म किंवा ही टर्म अपॉन ही टर्म म्हणजे रेशो मिळेल आपल्याला, बरोबर आहे. म्हणजे आपल्याला रेशो दिलेला आहे 2. आता आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे? 5th आवर म्हणजे आपल्याला T6ची व्हॅल्यू फाइंड आउट करावी लागेल, बरोबर आहे. या प्रॉब्लेमसाठी T6ची व्हॅल्यू फाइंड आउट करावी लागेल. वी हॅव टू फाइंड T6, बरोबर आहे. म्हणजे आपल्याला 5th आवरची क्वांटिटी मिळणार आहे. T6 आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे. Tn = ARn-1. T6 म्हणजे आपल्याला एनची व्हॅल्यू इथे किती घ्यावी लागेल? 6 घ्यावी लागेल, बरोबर आहे. देअरफॉर T6 एची व्हॅल्यू, ए म्हणजे 50 फर्स्ट टर्म, आर रेशिओ किती आहे? 2 आहे, n-1 एनची व्हॅल्यू 6 - 1. देअरफॉर T6 = 50 × 2चा पॉवर 6 - 1 म्हणजे 5 होईल. 2चा पॉवर 5. 50 ×
2चा 5th पॉवर म्हणजे 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 2 असे 5 टाइम्स, बरोबर आहे. हे 4 होतील, हे 8, 16 आणि 32 म्हणजे हा मल्टिप्लिकेशन किती येणार आहे 32. इथे लिहिणार आपण 32. 2चा 5th पॉवर म्हणजे 32. हा मल्टिप्लिकेशन करू आपण. 32ला 50ने मल्टिप्लाय करू. 0 येणार आहे 1600. एवढी क्वांटिटी मिळणार आहे. एवढे नंबर्स बॅक्टेरिया तयार होतील 5 तास पूर्ण झाल्यानंतर. आपण T6चा स्टार्ट आहे. हा T6चा स्टार्ट म्हणजे T5चा एंड असेल, बरोबर आहे. म्हणजे 5व्या तासाचा एंड असेल. हा 6व्या तासाचा स्टार्ट आहे म्हणजे 5व्या तासाचा एंड असणार आहे. आपल्याला 5व्या तासाचा एंड विचारलेला आहे. देअरफॉर नंबर ऑफ बॅक्टेरिया ॲट दी एंड ऑफ 5th hour is 1600. Next, question number 12. The numbers 3x and x plus 6 are formed in GP. हे 3 नंबर GP मध्ये आहेत. तर आपल्याला x ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. या x ची व्हॅल्यू काय असेल आणि त्या सिक्वेन्समधील 20वी टर्म काय असेल, 20वी टर्म काय असेल आणि nth टर्म काय असेल. सोल्युशन. हे 3 नंबर आहेत 3x आणि x प्लस 6. 3x and x प्लस 6 हे 3 नंबर आपल्याला GP मध्ये दिलेले आहेत. हे 3 नंबर आपल्याला GP मध्ये दिलेले आहेत. आर इन GP. GP मध्ये असेल तर त्यांचे कॉमन रेशो इक्वल असतात. म्हणजे हा रेशो आणि हा रेशो इक्वल असतील, बरोबर आहे. देअरफॉर म्हणजे x/3 हा रेशो T2/T1 आणि T3/T2 म्हणजे x प्लस 6/x हे रेशो इक्वल असतील. इथे आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करू कारण x ची व्हॅल्यू काढायची आहे. x इंटू x x² आणि 3ने मल्टिप्लाय होईल या 2 टर्म म्हणजे 3x प्लस 3 इंटू 6 18. देअरफॉर क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार करू कारण x ची व्हॅल्यू आपल्याला येथे क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार करूनच मिळेल, बरोबर आहे. या दोन्ही टर्म या साईडला आणल्या मायनसमध्ये येतील इक्वल टू 0. आता क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे -18 आपल्याला मल्टिप्लिकेशन पाहिजे. 2 नंबर असे फाइंड आउट करायचे आहेत की ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन -3 आली पाहिजे. 6 आणि 3 दोघांचा मल्टिप्लिकेशन मायनस. इथे मायनस आहे म्हणजे मोठ्या नंबरला मायनस घेऊ आपण. यांची सबट्रॅक्शन किती होईल -3 होईल आणि मल्टिप्लिकेशन -18, बरोबर आहे. एक्सला कोइफिशियंट जर 1 असेल तर आपण डायरेक्ट लिहू शकतो फॅक्टर हे. म्हणजे x - 6 हा एक ब्रॅकेट येईल आणि दुसरा x प्लस 3 हा एक ब्रॅकेट, बरोबर आहे. याची व्हॅल्यू म्हणजे x - 6 येथे कोइफिशियंट 1 असेल तर असं आपण डायरेक्ट लिहू शकतो. x - 3 आणि x प्लस 3, x - 6 आणि x प्लस 3, बरोबर आहे, इक्वल टू 0. देअरफॉर x - 6 या ब्रॅकेटची व्हॅल्यू 0 असेल किंवा या ब्रॅकेटची व्हॅल्यू 0 असेल, बरोबर आहे. यावरून आपल्याला x च्या 2 व्हॅल्यू मिळतील. देअरफॉर x इक्वल टू हे -6 या साईडला प्लस 6 होतील और x इक्वल टू हे -3 होतील. x च्या 2 व्हॅल्यू मिळत आहेत आपल्याला. फाइंड x ची व्हॅल्यू काय असेल, एकतर 6 असेल किंवा -3 असेल. येथे x च्या 2 व्हॅल्यू आपल्याला मिळत आहेत म्हणजे r च्या पण 2 व्हॅल्यू मिळतील, बरोबर आहे. व्हेन x इक्वल टू 6 घेऊ आपण. व्हेन x इक्वल टू 6. आता x ची व्हॅल्यू 6 घेऊ तर r ची व्हॅल्यू देन r इक्वल टू r म्हणजे काय T2/T1, बरोबर आहे. म्हणजे हाच रेशो x/3 x ची व्हॅल्यू 6 पुट करू म्हणजे r ची व्हॅल्यू आपल्याला 2 मिळत आहे. x ची व्हॅल्यू जर 6 घेतली आपण तर r ची व्हॅल्यू 2 आणि व्हेन इथे व्हेन आहे. व्हेन आता x इक्वल टू -3 घेऊ आपण. देन r इक्वल टू x ची व्हॅल्यू -3 पुट करू -3/3, बरोबर आहे. x ची व्हॅल्यू -3 पुट करू -3/3 म्हणजे -1.
म्हणजे आरचे आपल्याला दोन व्हॅल्यू मिळत आहेत, 2 आणि -1. पहा त्या सिक्वेन्समधील 20वी टर्म काय असणार आहे. T20ची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे. आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे, 9 Tn ARn-1 बरोबर आहे. आता येथे आपला ए म्हणजे आपण व्हॅल्यू कोणती घेणार, ए म्हणजे फर्स्ट टर्म आपली 3 आहे. या 3 नंबरमधील पहिली टर्म 3 आहे, एची व्हॅल्यू 3 घेणार. आरची व्हॅल्यू एकदा आपण काय घेणार, दोन व्हॅल्यू आहेत, एकदा 2 घेऊ, एकदा -1 घेऊ. एकदा 2 घेऊ आपण आणि एनची व्हॅल्यू इथे आपण 20 घेणार, n = 20 बरोबर आहे. त्याचप्रमाणे एची व्हॅल्यू 3 घेणार, आरची व्हॅल्यू नंतर -1 घेणार आपण, कारण दोन व्हॅल्यू आहेत त्यामुळे T20 पण आपल्याला दोन व्हॅल्यू मिळतील आणि एनची व्हॅल्यू आपण 20 घेणार. हा फॉर्म्युला अप्लाय करू, T20ची व्हॅल्यू काढू. T20 म्हणजे काय, ए म्हणजे 3, आर म्हणजे 2, n-1 म्हणजे 20 - 1 बरोबर आहे. 3 हे 2, 20 - 1 19. पहा कॅल्क्युलेशन खूप अवघड होईल, असंच राहू द्या. T20 टर्म ही मिळणार आहे आपल्याला. आरची व्हॅल्यू जर 2 घेतली आपण तर T20 = एची व्हॅल्यू 3, आरची व्हॅल्यू -1 आणि एनची व्हॅल्यू 20 - 1. n-1 करायचं ना आपल्याला, म्हणजे इथे 20 - 1 म्हणजे 3 हे -1 आणि 20 - 1 म्हणजे +19 होतील बरोबर आहे. = पहा निगेटिव्ह नंबर आहे आणि त्याला पॉवर कसा आहे, ऑड आहे. निगेटिव्ह नंबरचा पॉवर जर ऑड असेल तर आन्सर निगेटिव्ह येते. हा पॉवर जर 20 असता तर याची व्हॅल्यू प्लसमध्ये आली असती, परंतु पॉवर ऑड असेल तर आन्सर निगेटिव्ह येते. म्हणजे -1चा नाही हा पॉवर असेल तर त्याची व्हॅल्यू काय मिळेल, -1च मिळेल. जर येथे 20 असेल, पॉवर 20 असता तर याची व्हॅल्यू +1 आली असती. म्हणजे पॉवर इवन असेल तर आन्सर प्लस मिळेल, पॉवर ऑड असेल तर आन्सर निगेटिव्ह मिळेल. पॉवर ऑड आहे म्हणजे आन्सर आपल्याला निगेटिव्ह मिळेल, म्हणजे 3 × हे -1च होईल. पहा 1चा पॉवर काहीही जरी असेल तरी आन्सर 1 मिळेल, परंतु मायनसला पॉवर ऑड असल्यामुळे आपला आन्सर मायनस येईल, म्हणजे आन्सर -3 मिळणार आहे. पहा T20ची व्हॅल्यू काढली. आता आपल्याला nth टर्म म्हणजे nth टर्म काढायची आहे. म्हणजे Tn फॉर्म्युला कसा आहे, ARn-1 बरोबर आहे. येथे एची व्हॅल्यू आपण 3 घेणार, आरची व्हॅल्यू आता 2 घेऊ, n-1 कारण एनची व्हॅल्यू आपल्याकडे नाही आहे, आन्सर हेच राहील. किंवा Tn = ARn-1 हा फॉर्म्युला आहे बरोबर आहे. येथे एची व्हॅल्यू 3, आरची व्हॅल्यू एकदा -1 घेऊ आपण, -1 आणि n-1 यांची व्हॅल्यू नाही आहे आपल्याकडे. ज्याप्रमाणे येथे आपण T20 काढताना एनची व्हॅल्यू 20 घेतलेली आहे, त्याप्रमाणे येथे Tnची व्हॅल्यू काढताना एनची व्हॅल्यू आपल्याला nच घ्यावी लागेल. याप्रमाणे ही येणार आहे. पहा T20च्या 2 व्हॅल्यू मिळत आहेत आणि Tnच्या 2 व्हॅल्यू मिळत आहेत, कारण आरच्या 2 व्हॅल्यू आहेत, रेशोच्या 2 व्हॅल्यू मिळालेल्या आहेत आणि या एक्सच्या पण 2 व्हॅल्यू मिळालेल्या आहेत. एक्सच्या 2 व्हॅल्यू मिळाल्या आहेत म्हणून रेशोच्या 2 व्हॅल्यू आलेल्या आहेत. रेशोच्या 2 व्हॅल्यू असल्यामुळे या पण 2 व्हॅल्यू आलेल्या आहेत. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 12. पहा यापूर्वीचा प्रॉब्लेम क्वेश्चन नंबर 13 आहे, त्याला आपण 12 म्हणून लिहिलेला आहे. हा क्वेश्चन नंबर 12 आहे आणि मागचा प्रॉब्लेम क्वेश्चन नंबर 13 आहे. 13 आधी आपण सॉल्व केलेला आहे आणि 12 आत्ता सॉल्व करत आहोत. हा क्वेश्चन नंबर 12 आहे आणि यापूर्वीचा प्रॉब्लेम क्वेश्चन नंबर 13 आहे म्हणून समजून घ्या. क्वेश्चन नंबर 12. अ बॉल इज ड्रॉप फ्रॉम अ हाईट ऑफ 80 फीट. एक बॉल आहे, तो बॉल काय केलेला आहे, 80 फीट एवढ्या हाईटवरून, सपोज ही हाईट किती आहे, 80 फीट आहे, 80 फूट हाईट आहे, वरून असं सोडलेला आहे खाली. तर बॉल सोडल्यानंतर काय होईल, एक टप्पा पडेल बरोबर आहे. टप्पा किती पडतो आहे, ही जी हाईट आहे याच्या 3/4 म्हणजे 25% कमी पडत आहे हाईट. आता
दुसऱ्या टप्प्याला, बरोबर आहे. बॉल एवढाच उंच येईल का? नाही, थोडा कमी येईल. म्हणजे 3/4 ही हाईट किती आहे? 80. पहिला टप्पा ही जेवढी हाईट आहे त्याच्या 3/4 एवढा टप्पा येत आहे. म्हणजे किती येईल पहा, सपोज 80 × 3/4 60, बरोबर आहे. म्हणजे ही हाईट आपली 60 होईल. दुसरा टप्पा जेव्हा पडेल तेव्हा म्हणजे हे 80 3/4 आणि पुन्हा 3/4 कमी होतील, बरोबर आहे. म्हणजे आता हे किती होतील? 80 3/4 × 3/4 पहा, हे 20 होत आहेत. हे 45 होतील, बरोबर आहे. याच्या 25% कमी होईल ही हाईट. पुढचा जो टप्पा येईल तो अजून 3/4 कमी होईल. म्हणजे काय, याची व्हॅल्यू आपण कोणती घेणार? हे 80 फीट डिस्टन्स आहे, ही हाईट आहे 80 फीट. म्हणजे याची व्हॅल्यू 80 घेऊन आपल्याला काही फायदा आहे का? काहीच फायदा नाही. कारण पहिला टप्पा हा आहे, म्हणजे याची व्हॅल्यू ही असेल T1 किंवा ही व्हॅल्यू आपण याची घेणार. आपल्याला कितवा टप्पा काढायचा आहे? सच दॅट अ बॉल इज ड्रॉप फ्रॉम अ हाईट ऑफ 80 फीट. 80 फीट हाईटवरून एक बॉल खाली सोडलेला आहे. द बॉल इज सच दॅट रिबाउंड्स, म्हणजे असे टप्पे पडत आहेत. रिबाउंड्स 3/4 ऑफ दी हाईट. पहिल्या हाईटपेक्षा 3/4 हाईट कमी होत आहे. तर हाऊ हाय डज दी बॉल रिबाउंड ऑन 6th बाउन्स. हा पहिला बाउन्स, हा दुसरा बाउन्स, हा तिसरा बाउन्स, पुन्हा चौथा येईल, पुन्हा 5वा येईल, पुन्हा 6वा बाउन्स येईल. तर येथे ही T1 T2 T3 T4 T5 T6 म्हणजे T6ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे. आणि त्यावेळी T1ची व्हॅल्यू ही घ्यायची आपल्याला. ही T1 म्हणजे 80, ही व्हॅल्यू नाही घ्यायची आपल्याला, कारण याचं काही काम नाही आपल्याला. पहिला बाउन्स येथे होत आहे, बरोबर आहे. T1ची व्हॅल्यू आपण ही घेणार. कॉमन रेशो किती येईल? 3/4, बरोबर आहे. 3/4 प्रत्येक वेळी मल्टिप्लाय होत आहेत, म्हणजे कॉमन रेशो आपल्याला 3/4 मिळणार आहे. आणि Tnची पण व्हॅल्यू काढायची आपल्याला. म्हणजे nth बाउन्स काय असेल? nth बाउन्स म्हणजे कितवाही बाउन्स काढायचा असेल तर आपल्याला फॉर्म्युला कोणता वापरावा लागेल? म्हणजे nth बाउन्सची पण व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे. पहा, सॉल्व करूया. सोल्युशन. अ बॉल is drop from पहा, प्रश्नातले शब्द आहेत हाईट ऑफ 80 फीट. 80 फीट हाईटवरून बॉल ड्रॉप केलेला आहे. आता रिबाउंड्स 3/4 ऑफ दी हाईट. अ बॉल रिबाउंड्स 3/4 हाईट ऑफ प्रिवियस हाईट. त्यापूर्वीच्या हाईटपेक्षा 3/4 हाईट कमी होत आहे, बरोबर आहे. हाईट ऑफ प्रिवियस हाईट. देअरफॉर म्हणजे प्रत्येक वेळी 3/4 कमी होणार आहे, म्हणजे आरची व्हॅल्यू 3/4 घेणार आपण, बरोबर आहे. आता फर्स्ट बाउन्स, हाईट ऑफ फर्स्ट बाउन्स. हाईट ऑफ देअरफॉर हाईट ऑफ फर्स्ट बाउन्स. फर्स्ट बाउन्सची हाईट किती असेल? पहिल्या टप्प्याची हाईट. हाईट ऑफ फर्स्ट बाउन्स म्हणजे फर्स्ट बाउन्सची हाईट म्हणजे याची व्हॅल्यू, बरोबर आहे. प्रिवियस हाईटपेक्षा 3/4 कमी होईल. ही आहे एची व्हॅल्यू म्हणजे T1, बरोबर आहे. ए म्हणजे T1. आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे? 6th बाउन्स. देअरफॉर हाईट ऑफ 6th बाउन्स. हाईट ऑफ फर्स्ट. आता 6th फर्स्टला असं लिहा, फर्स्ट. हाईट ऑफ फर्स्ट बाउन्स. हाईट ऑफ 6th बाउन्स इक्वल टू म्हणजे T6, बरोबर आहे. फॉर्म्युला कसा आहे? ARn-1. यांची व्हॅल्यू 6 म्हणजे 6 - 1 होईल. एची व्हॅल्यू ही घेणार आपण
पहा येथे एनची व्हॅल्यू आपण 6 घेणार, एची व्हॅल्यू ही घेणार आपण 80 × 3/4, आरची व्हॅल्यू म्हणजे 3/4, आरची व्हॅल्यू पुन्हा 3/4, परंतु त्या आरच्या व्हॅल्यूचा काय आहे पॉवर 6 - 1. 80 इथे कॅल्क्युलेशन करू नका, कशामुळे, कारण हे 3/4 आहेत आणि हे 3/4 आहेत, याचा पॉवर 5 होईल, बरोबर आहे. याचा पॉवर 6 - 1 म्हणजे 5 होईल. पहा 3/4 × 3/4 म्हणजे बेस सेम आहे, तर पॉवरची ॲडिशन होईल. सपोज याचा पॉवर किती आहे, काहीच नाही म्हणजे 1 आहे, हा पॉवर 1 आणि हा पॉवर 5, बेस सेम आहे, तर पॉवरची ॲडिशन म्हणजे आपण असं लिहू शकतो 80 × हे 3/4 पॉवर 1 आणि 5 म्हणजे 6, बरोबर आहे. 1 + 5 6. पहा टेक्स्टबुकमध्ये याप्रमाणे आन्सर आहे, त्यामुळे इथे कॅल्क्युलेशन करू नका. आता आपल्याला काय काढायचं आहे, nth बाउन्स. येथे आपण 6th बाउन्स काढलेला आहे. जर आपल्याला 10th 11th 12th असे वेगवेगळे बाउन्स काढायचे असतील तर फॉर्म्युला कोणता तयार होईल, TN = फॉर्म्युला आहे ARN-1, बरोबर आहे. नाऊ nth बाउन्स येथे लिहा, nth बाउन्स इक्वल टू म्हणजे TN, एची व्हॅल्यू ही 80 × 3/4 एची व्हॅल्यू, आरची व्हॅल्यू पहा येथे आर आहे 3/4, पहा येथे TN, येथे N-1, बरोबर आहे. पहा आता काय होईल, बेस सेम आहे 3/4 येथे मल्टिप्लिकेशन आहे, बेस सेम आहे, तर पॉवरची ॲडिशन होईल, म्हणजे हे 80 × 3/4 या दोघांपैकी एकच बेस घेऊ आणि पॉवरची ॲडिशन होईल. याचा पॉवर 1 आहे, काहीच नाही म्हणजे, आणि प्लस याचा पॉवर N-1, बरोबर आहे. 80 × हे 3/4 + 1 - 1 कॅन्सल होईल, म्हणजे पॉवर फक्त N येईल. पहा nth बाउन्सची व्हॅल्यू ही मिळणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 14, मॉस्किटोज आर ग्रोविंग ॲट द रेट ऑफ 10% अ इयर. पहा प्रत्येक वर्षी 10% इन्क्रीमेंट होत आहे, म्हणजे वाढ होत आहे मॉस्किटोजची. मॉस्किटोज म्हणजे मच्छर. पहा मच्छर जे आहेत, डास मच्छर जे आहेत ते प्रत्येक वर्षी 10% वाढतात म्हणून आपल्याला दिलेलं आहे. सुरुवातीला क्वांटिटी किती आहे मॉस्किटोजची, एवढी आहे. सुरुवातीला मच्छर एवढे आहेत 200, प्रत्येक वर्षी 10% वाढ होणार आहे. पहा 1 वर्ष पूर्ण झाल्यानंतर म्हणजे किती होतील, 200चे 10%, हे 2 0 कॅन्सल, हे 2 0 कॅन्सल, 2 × 10 म्हणजे 20, बरोबर आहे. म्हणजे हे 20 एवढे आणि प्लस याचे 10% ते 20 ॲड होतील फर्स्ट इयर कंप्लीट झाल्यानंतर, बरोबर आहे. सेकंड इयर कंप्लीट होईल त्यावेळी किती होतील, ही क्वांटिटी तर आहेच, बरोबर आहे. ही किती होईल 220, बरोबर आहे. पुन्हा याचे 10% म्हणजे हे 22, म्हणजे हे किती आहेत 220 आणि याच्यामध्ये पुन्हा 22 ॲड होतील. तिसऱ्या वर्षी काय होईल, ही ॲडिशन किती होणार आहे 242, पुन्हा याचे 10% ॲड होतील, बरोबर आहे. याचे 242चे 10% ॲड होतील याप्रमाणे. म्हणजे फर्स्ट इयर कंप्लीट झाल्यानंतर आपल्याला ही क्वांटिटी मिळणार आहे, सेकंड इयर कंप्लीट झाल्यानंतर ही क्वांटिटी, थर्ड इयर कंप्लीट झाल्यानंतर ही क्वांटिटी. पहा येथे 1 वर्ष होत आहे, येथे 2 वर्ष, येथे 3 वर्ष होत आहेत, बरोबर आहे. म्हणजे याची व्हॅल्यू ही घेणार आपण, T1 ही व्हॅल्यू, T2ची व्हॅल्यू ही, T3ची व्हॅल्यू ही आहे, T4ची व्हॅल्यू ही आहे. म्हणजे आपल्याला क्वांटिटी म्हणजे आपल्याला T4 ही व्हॅल्यू काढायची आहे, म्हणजे आपल्याला T3चा एंड मिळेल, बरोबर आहे. म्हणजे 3 वर्षे पूर्ण होतील, परंतु T4चा स्टार्ट म्हणजे या T3चा एंड असेल. म्हणजे आपल्याला 3 इयर्सचं काढण्यासाठी आपल्याला T4ची व्हॅल्यू काढावी लागेल. ही फर्स्ट टर्म, ही सेकंड, ही थर्ड आणि ही फोर्थ, बरोबर आहे. म्हणजे T4ची व्हॅल्यू आपण फाइंड आउट करणार. तर काय होईल, हे फर्स्ट इयर येथे कंप्लीट होईल, येथे फर्स्ट इयर कंप्लीट होत नाही आहे, हे स्टार्टिंगचे आहेत.
फर्स्ट इयरला येथे 10% इन्क्रीमेंट होत आहे. फर्स्ट इयर येथे होईल, सेकंड इयर येथे आणि थर्ड इयर येथे, बरोबर आहे. परंतु टर्म कोणती येणार आहे? T1, T2, T3, T4. येथे फर्स्ट इयर होईल, येथे सेकंड इयर आणि येथे थर्ड इयर पूर्ण होईल, बरोबर आहे. म्हणजे T4ची व्हॅल्यू काढली तर आपल्याला 3 वर्षाचे मॉस्किटो मिळतील, बरोबर आहे. आणि T10 काढण्यासाठी आपल्याला T11ची व्हॅल्यू काढावी लागेल, बरोबर आहे. याप्रमाणे पहा, इथे आपल्याला कॉमन रेशो किती मिळेल? T1ची व्हॅल्यू ही आहे आणि T2ची व्हॅल्यू ही मिळेल आपल्याला, बरोबर आहे. म्हणजे T2/T1. T2ची व्हॅल्यू 220 मिळेल आणि T1ची 200. 0 0 कॅन्सल, 2ने डिवाइड करू म्हणजे 11/10. आरची व्हॅल्यू आपल्याला काय मिळेल? ही टर्म अपॉन ही टर्म म्हणजे 11/10 ही आपल्याला आरची व्हॅल्यू मिळेल. पहा, सॉल्व करूया. सोल्युशन. बिगिनिंग क्वांटिटी, सुरुवातीची क्वांटिटी, बिगिनिंग क्वांटिटी ऑफ मॉस्किटोज. किती आहे? बिगिनिंग म्हणजे एची व्हॅल्यू ती आहे 200. येथे लिहिणार एंड ऑफ फर्स्ट इयर म्हणजे 1 वर्ष पूर्ण झाल्यानंतर एंड ऑफ फर्स्ट इयर, एंड ऑफ फर्स्ट इयर क्वांटिटी ऑफ मॉस्किटोज. सुरुवातीला एवढे आहेत, 1 वर्ष पूर्ण झाल्यानंतर डोस इक्वल टू 10% इन्क्रीमेंट होईल. हे पूर्वीचे आणि त्यामध्ये 10% याचे 10%. पहा, 200चे 10% म्हणजे 20 ॲड होतील, बरोबर आहे. किंवा इथे असं लिहिलं तरी चालेल, इंटू 10/100. हे कॅल्क्युलेशन फक्त 20 मिळणार आहे, बरोबर आहे. येथे 20 लिहू आपण म्हणजे हे किती होतील? 220. पहा, ही फर्स्ट इयर म्हणजे ही सेकंड टर्म असेल आणि ही फर्स्ट टर्म आहे. आपल्याला रेशो काढता येईल. देअरफॉर कॉमन रेशो ही व्हॅल्यू आपली T2ची असणार आहे, बरोबर आहे. ही T1ची, ही व्हॅल्यू T2ची आहे. कॉमन रेशो म्हणजे 220ला डिवाइड करणार आपण ही पहिली टर्म 200. हा 0 कॅन्सल, हा 0 कॅन्सल. 2ने डिवाइड करू दोन्ही नंबरला, हे 10 होतील, हे 11 होतील म्हणजे 11/10. आरची व्हॅल्यू ही मिळेल आपल्याला. आता 3 इयर्स म्हणजे आपल्याला T4ची व्हॅल्यू काढावी लागेल, बरोबर आहे. आफ्टर 3 इयर्स, आफ्टर एंड ऑफ 3 इयर्स. एंड असल्यामुळे आपल्याला T4ची व्हॅल्यू घ्यावी लागेल 3 इयर्सची क्वांटिटी काढण्यासाठी. आफ्टर एंड ऑफ 3 इयर्स क्वांटिटी ऑफ मॉस्किटोज. फॉर्म्युला ARN-1, बरोबर आहे. एची व्हॅल्यू 200 किंवा ARN-1 पुढे व्हॅल्यू पुट करा. एची व्हॅल्यू 200 इंटू आरची व्हॅल्यू आपण पुट करणार 11/10. आरची व्हॅल्यू 11/10. N-1 एनची व्हॅल्यू किती घेणार आपण? येथे 4 घेणार, बरोबर आहे. 4-1 कारण 3 घेता येणार नाही, 4 घ्यायची. N = 4. येथे 3चा एन काढायचा आहे म्हणजे आपल्याला एनची व्हॅल्यू 4 घ्यायची. हे कॅल्क्युलेशन करू. 200 हे ते डिवाइड करू नका कारण हा पॉवर 3 येईल. तर टेक्स्टबुकमध्ये याप्रमाणे आन्सर आहे. हे आन्सर किती येईल? 1.1 येईल. 11ला 10ने डिवाइड केलं 1.1 आणि हे पॉवर 3. याप्रमाणे टेक्स्टबुकमध्ये आन्सर आहे 200 इंटू 1.1 आणि त्याचा पॉवर 3. नाऊ आफ्टर एंड ऑफ 10 इयर्स आफ्टर एंड ऑफ 10 इयर्स क्वांटिटी ऑफ मॉस्किटोज. फॉर्म्युला ARN-1, बरोबर आहे. एची व्हॅल्यू 200, आरची व्हॅल्यू 11/10.
n-1. आता 10 इयर्ससाठी आपण यांची व्हॅल्यू किती घेणार? येथे 10 नाही घेणार, यांची व्हॅल्यू 11 घेणार. 11 - 1 म्हणजे काय मिळेल? हे 200. येथे कॅल्क्युलेशन करू नका. 11/10 म्हणजे 1.1 मिळेल, बरोबर आहे. आणि 11 - 1 म्हणजे पॉवर 10. याप्रमाणे पहा, 3चा एंड असेल तर येथे पॉवर 3 येत आहे. 10चा एंड असेल तर येथे पॉवर 10 येत आहे. आणि nचा एंड असेल तर येथे पॉवर n येईल. नाऊ आफ्टर n इयर, आफ्टर एंड ऑफ nth इयर, म्हणजे एक जनरल फॉर्म्युला. कोणत्याही इयरचा एंड काढायचा असेल तर तो फॉर्म्युला आपल्याला मिळेल. आफ्टर एंड ऑफ n इयर्स, क्वांटिटी ऑफ मॉस्किटो, क्वांटिटी ऑफ मॉस्किटोज इक्वल टू, त्यावेळी आपल्याला n+1 लागेल, बरोबर आहे. म्हणजे फॉर्म्युला कसा आहे? ARN-1 हा जनरल फॉर्म्युला. एची व्हॅल्यू 200, आरची व्हॅल्यू 11/10, आरची व्हॅल्यू. आणि nची व्हॅल्यू आपण काय घेणार? पहा, 3साठी आपण 4 घेतलेले आहेत, 10साठी 11, तर nसाठी आपण काय घेणार? म्हणजे 1ने प्लस करणार, nसाठी 1 प्लस करणार. 3ला 4 म्हणजे 1 प्लस केलेला आहे, 10ला 11 म्हणजे 1 प्लस केलेला आहे, तर nला n+1 म्हणजे येथे काय होईल? nची व्हॅल्यू आपण येथे n+1 घेणार. या n ऐवजी n+1 आणि हा फॉर्म्युल्यामधला -1, बरोबर आहे. आता +1 आणि -1 कॅन्सल होतील, म्हणजे फक्त आपल्याला पॉवर n मिळेल. म्हणजे आन्सर काय मिळेल? 200 × 11/10 म्हणजे 1.1, पॉवर फक्त n मिळेल. 3 असताना पॉवर 3 आहे, 10 असताना पॉवर 10 आलेला आहे आणि n असताना पॉवर n येईल. याप्रमाणे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 15. पहा किती सिंपल आहे, सॉल्व करता येईल आपल्याला. हा नंबर आणि हा नंबर, हे 3 नंबर GPमध्ये आहेत, म्हणजे कॉमन रेशो इक्वल असेल. त्यावरून आपल्याला x फर्स्ट टर्म आणि nth टर्म काढायचे आहे. सोल्युशन प्रथम लिहून घेऊ आपण. हे 3 नंबर GPमध्ये आहेत. x-6, 2x आणि x² आर इन GPमध्ये असल्यामुळे यांचे कॉमन रेशो, हा रेशो आणि हा रेशो इक्वल असेल, म्हणजे 2x/x-6 इक्वल आहे x² 2x, बरोबर आहे. T1 T2 T3 T3/T2 इक्वल आहे T2/T1 किंवा T2/T1 इक्वल आहे T3/T2. याप्रमाणे क्रॉस मल्टिप्लिकेशन 2 × 2 4 होतील x², बरोबर आहे. 4x² इक्वल टू x² × हा ब्रॅकेट होईल x-6. सॉल्व करू. 4x² इक्वल टू, पहा इकडे पण x² आहे, इकडे पण x² आहे, मल्टिप्लिकेशनमध्ये आहे, म्हणजे हा x² कॅन्सल होईल, बरोबर आहे. म्हणजे इकडे काय राहील? फक्त 4 राहतील आणि इक्वल टू x-6, किंवा हा x² या साईडला डिव्हिजनमध्ये येईल आणि कॅन्सल होऊन जाईल. म्हणजे 4ची व्हॅल्यू x-6, म्हणजे xची व्हॅल्यू काय मिळेल? x इक्वल टू, हे 6 या साईडला आणले तर प्लसमध्ये येतील, 6 + 4 म्हणजे 10. एक्सची व्हॅल्यू आपल्याला 10 मिळेल. एक्सची व्हॅल्यू मिळाली, बरोबर आहे. एक्सची व्हॅल्यू 10 आलेली आहे. पुन्हा काय करायचं? फर्स्ट टर्म कोणती आहे? हे 3 नंबर आहेत सिक्वेन्समध्ये, बरोबर आहे. म्हणजे फर्स्ट टर्म ही आहे x-6, फर्स्ट टर्म इक्वल टू, येथे x-6 आहे आणि एक्सची व्हॅल्यू आपण काढलेली आहे 10 व्हॅल्यू पुट करू. 10 - 6 4, बरोबर आहे. फर्स्ट टर्म म्हणजे T1ची व्हॅल्यू आपल्याला किती मिळाली? T1 म्हणजे म्हणजे फर्स्ट टर्म. समजण्यासाठी फर्स्ट टर्म म्हणजेच काय? T1 म्हणजेच काय? इक्वल आहे 4. फर्स्ट टर्म काढली आपण. फर्स्ट असं लिहा, फर्स्ट असं विचारलेलं आहे फर्स्ट टर्म.
nth टर्म, नाऊ म्हणजे टी ची व्हॅल्यू काय मिळेल, फॉर्म्युला आहे ARN-1 बरोबर आहे. येथे एची व्हॅल्यू आपण काय घेणार, 4 घेणार. आरची व्हॅल्यू आपण काढली का, आरची व्हॅल्यू इथे काढली नाही आपण बरोबर आहे. हे अपॉन हे म्हणजे आरची व्हॅल्यू किंवा हे अपॉन हे म्हणजे आरची व्हॅल्यू. पहा येथे आरची व्हॅल्यू काढू आपण. प्रथम आरची व्हॅल्यू काढून घ्या. आर इक्वल टू T2 अपॉन T1 करू शकतो आपण. T2ची व्हॅल्यू x आणि T1ची व्हॅल्यू x-6 बरोबर आहे. व्हॅल्यू पुट करू. एक्सची व्हॅल्यू काढली आपण 10 आहे. 10 पुट केले आपण. हे 10 - 6 म्हणजे काय मिळेल, हे 20 होतील आणि हे 4 होतील म्हणजे 5 बरोबर आहे. देअरफॉर आर इक्वल टू 5. कारण या फॉर्म्युल्यामध्ये आरची व्हॅल्यू पाहिजे होती ते आपण काढून घेतलेली आहे. आरची व्हॅल्यू 5 पुट करू. n-1 येथे एनची व्हॅल्यू आपल्याला माहिती नाही म्हणजे n-1. जनरल फॉर्म्युला मिळेल आपल्याला. या सिक्वेन्समधील कोणतीही टर्म काढायची असेल तर हा फॉर्म्युला मिळेल आपल्याला. Tn इक्वल टू हा फॉर्म्युला. Tnची व्हॅल्यू ही मिळेल आपल्याला. या सिक्वेन्समधील सपोज 15वी 20वी 25वी कोणतीही टर्म काढायची असेल तर हा फॉर्म्युला अप्लाय करणार आपण. हा जनरल फॉर्म्युला या सिक्वेन्ससाठी. समजले मित्रांनो, धन्यवाद. पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.